चलिए ठीक है, हम यहाँ से बिल्कुल रेडी है। बापूजी स्ट्राइकर्स की टीम ने टॉस जीता है, फैसला बल्लेबाजी का, और शुरुआत होती है इस मुकाबले की। पहली गेंद धीमे गति से की है, वहां पर कीपर ने चकमा खाया, पीछे रोकने के लिए गेंद कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, बाउंड्री के बाहर यह गेंद जाते हुए दिखाई देती है। इसी बीच अंपायर का हाथ भी बाहर आता है, तो नो बॉल प्लस चौका यानी कि 5 रन। देख सकते हैं यहां पर अगली गेंद, और वो फ्री हिट रहेगी। स्ट्राइक पर हमें प्रशांत दिखाई देते हैं। कृष्णा की ये गेंद धीमी गति से करने का प्रयास था, हवा में बहुत ऊपर जाते हुए दिखाई देती है। फील्डर अपनी नजरें जमाए रखेंगे, लेकिन सिर्फ और सिर्फ अपनी नजरों से ही घूरते रहेंगे। उस गेंद को पवेलियन के ऊपर से मैदान के बाहर भेज दिया है, और पूरा पूरा फायदा उठाया है इस फ्री हिट का। और इसी बीच देख सकते हैं साई किशन ठीबक के मालक पालक और संचालक अर्थात संग्राम दादा सूर्यवंशी, इनका हमारे बीच, संग्राम दादा राजपूत, इनका हमारे बीच आगमन हो चुका है। दादा, संपूर्ण मैनेजमेंट कमेटी की ओर से आपका बहुत बहुत स्वागत करना चाहेंगे, और मैं आपसे निवेदन करना चाहूंगा, कृपया आपने अपना स्थान ग्रहण करना है, इन मुकाबलों का मजा लेना है, आनंद लेना है। और इसी बीच पहला सिपाही जो कि धराशायी होते हुए हमें दिखाई देता है। शिकार किया है फील्डर ने, रनआउट के रूप में आई है सफलता। ये बड़ा झटका हम कह सकते हैं, पहला झटका, पहली परेशानी, पहली आपदा, पहली लगती हुई अवदासा कह सकते हैं इसे। भरत परदेशी नए बल्लेबाज जो कि मैदान की ओर अग्रसर होते हुए हमें दिखाई देते हैं। यहां पर देखना होगा अगली गेंद, ओहो ये कैसा शॉट है, दिखने में तो अच्छा है लेकिन दूर कितना है, दूर भी पर्याप्त। बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग मानस की ओर से। मानस ने बिल्कुल असामान्य फील्डिंग की है, बहुत कमाल की फील्डिंग, तेजी से वहां पर पहुंचे। निवेदन करना चाहूंगा सामने से हट जाए, स्कोरर के सामने से, ये देखिए मेरा हाथ, मैं सभी से रिक्वेस्ट करना चाहूंगा यहां से हट जाना है प्लीज। यहां पर देख सकते हैं सिंगल के सहारे यह स्कोर आगे बढ़ते हुए दिखाई देगा। ओवर से अभी भी 2 बड़ी गेंदें आना बाकी है। कृष्णा राजपूत एक कमाल का ओवर करते हुए दिखाई देते हैं। 10 रन जरूर आए हैं, मगर एक विकेट आया है रनआउट के रूप में। फील्डर्स ने अपनी भागीदारी दिखाई थी उस विकेट के चलते। बॉलिंग मार्ग पर लौटते हुए दिखाई देगा आपको ये गेंदबाज, और यूं कह सकते हैं इस टूर्नामेंट के सबसे तंदुरुस्त खिलाड़ियों में से एक है हमारे कृष्णा। अगली गेंद का सामना करने के लिए स्ट्राइक पर मौजूद रहेंगे भरत। यह देख सकते हैं धीमी गति की गेंद, फिर एक बार जो कि शॉर्ट पिच भी थी, उसे खेलना चाहते थे मिड विकेट की दिशा में। फील्डर की मौजूदगी बताती है कि यहां पर सिर्फ और सिर्फ 1 रन से संतुष्टि प्राप्त करनी होगी, और ये जो स्कोर है वह सिंगल की मदद से बढ़कर पहुंच चुका है 15 पर। ओवर की आखिरी गेंद करते हुए हमें दिखाई देंगे कृष्णा, सामना करेंगे प्रशांत। ये उठाकर खेला है बहुत ऊपर, बहुत दूर, क्या बात है। 6 रनों के साथ होती है ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद का स्कोर पहुंचता है 21 रनों पर। अब तक 1 विकेट का नुकसान महज होते हुए दिखाई देता है। 1 ओवर 21 और 1 बड़े विकेट का नुकसान। आप सभी लोगों का स्वागत करना चाहूंगा राजपुताना क्रिकेट लीग 2025 के इस पहले दिन के खेल में। आज के दिन का सेकेंड लास्ट मैच जो कि आपके सामने इस समय शुरू है। हमारे इस टूर्नामेंट को सहयोग, मुख्य सहयोग प्राप्त होता है केवल हॉस्पिटल की ओर से, अर्थात
और डॉक्टर गजानन दादा पाटिल इनकी ओर से। उसी के साथ हमारे इस टूर्नामेंट के सह प्रायोजक शोभाराम कंस्ट्रक्शन की ओर से इंजीनियर श्री नरेंद्र दादा पाटिल और श्री कृष्णा एजेंसीज की ओर से श्री नितिन दादा पाटिल, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे हम। इसी के साथ दूसरे ओवर की बागडोर मानस पाटिल के हाथों में। राइट आर्म ओवर द विकेट, धीमे गति की गेंद फंसकर पहुंची है और थोड़ी सी बाहर से गुजरी लेग स्टंप के। अंपायर ने अपनी बाहें फड़फड़ाते हुए वाइड का इशारा दिया है। ऐसा लग रहा था कि इस एंगल से थोड़ा सा जल्दबाजी कर दी है बल्ला घुमाने में, मगर सामने से देखने पर पता चलता है कि गेंद बहुत बाहर थी। फिर से उसी लेंथ को पकड़े रखा है। यहां पर कीपर की तारीफ करनी होगी, वाह भाई वाह। पूरी तरह से लोटांगन करते हुए इस गेंद को रोका है कीपर ने, क्या बात है। खतरनाक फील्डिंग, जान की बाजी लगाकर गेंद को रोका, हम ऐसा कह सकते हैं। अगली गेंद, इस बार आगे करने का प्रयास और अपील भी की जा रही है, लेकिन आखिर ये अपील है किस चीज की, सोचने वाली बात है। क्या बल्ले का गेंद से संपर्क हुआ था या फिर एलपीडब्ल्यू की अपील की थी? अगर की थी तो भाई साहब इस मुकाबले में, इस टूर्नामेंट में या फिर टेनिस बॉल क्रिकेट के खेल में ऐसी कोई भी अपील बिल्कुल मानी नहीं जाती है, स्वीकार नहीं की जाती है। ओहो, वाइड का इशारा फिर एक बार। यहां पर वाइड के स्वरूप ये जो रन आ रहे हैं, इन्होंने काफी ज्यादा परेशान किया गेंदबाज को और गेंदबाजी करने वाली टीम को भी। अगर आप ध्यान दें तो इस ओवर में बल्ले से एक भी रन नहीं, मगर वाइड के 3 रन आ चुके। अब सोचिए, अगर धीरे धीरे इसी तरह से रन जुटाते रहे तो ये अतिरिक्त का आंकड़ा कितना बड़ा हो जाता है। इस बार तो बढ़िया गेंद लगती है, टिप्पा भी सही है, ठिकाने पर भी है और गेंद जाएगी कीपर के हाथों में। वाकई एक रिकॉर्ड अब तक इस ओवर में बरकरार रखा, यूं कह सकते हैं। मानस कंसिस्टेंटली गेंदबाजी करते हैं और बल्ले से दूर ही रखने की कोशिश है हर बार गेंद को। इस बार फुल टॉस, और क्या बात है, ये दमदार नहीं, ये शानदार शॉट है, ये गजब का शॉट है, खतरनाक शॉट है ये। 30 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। हवाई दर्शन करने भेज दिया था उस गेंद को और इस घनी काली रात में वो गेंद कहीं गुम हो गई है, वापस भी आ गई है। चील की तरह निगाहें हैं फील्डर्स की। ओवर से अभी भी 3 गेंदें आना बाकी है, मगर साधारण तौर पर इतनी गेंदों में ओवर खत्म हो जाना चाहिए था। ये देखना होगा, हवा में गेंद, फील्डर की मौजूदगी बिल्कुल नहीं और ये गेंद गई है बाहर। 6 रन, दमदार हिट आता हुआ इस बार बड़े जोन में जहां पर बाउंड्री बड़ी है। अगर हम ध्यान दें तो बिल्कुल नपा तुला शॉट ये था, ना ज्यादा दूर ना ज्यादा पास। 6 रन सफिशिएंट। 2 बड़ी गेंदें आना बाकी है। मानस ने फील्डिंग तो काफी अच्छी की थी सामने की और पिछले ओवर में। यहां पर देखना होगा गेंदबाजी में इन 2 गेंदों में क्या खलाबाजियां होती है। इस बार अलोंग द कार्पेट, फिर एक बार मिड विकेट की दिशा में खेल दिया उस गेंद को। सेफ फील्डिंग, सेफ हैंड्स में वो गेंद जाते हुए दिखाई दी। 1 रन के सहारे जो कि स्कोर आगे बढ़ते हुए नजर आएगा। और प्रशांत 6 गेंदों में 15 रन अब तक बना चुके हैं। दूसरी छोर से भरत 6 गेंदों में 14 रन। एक तरह के स्ट्राइक रेट से लगभग ये स्कोर आगे ले जाते हुए दिखाई देते हैं दोनों ही बल्लेबाज। ओहो, ये करिश्माई गेंद, और बिल्कुल अंपायर की आंखों में घूर कर देगा गेंदबाज ने कि भाई साहब इसे मत देना, ये तो पूरी तरह से अंदर थी। चलिए, ओवर की समाप्ति हो जाती है। 2 ओवर के बाद का स्कोर पहुंचता है 37 पर। एक बड़े विकेट का नुकसान अब तक होते हुए हमें दिखाई देता है। 2 ओवर 37, 1 विकेट का नुकसान बापूजी स्ट्राइकर्स की टीम को।
चलिए शुक्रिया अदा करना चाहेंगे हम बापूजी स्ट्राइकर्स इस टीम के जो मालक पालक संचालक है। एक मुख्य सहयोग ऐसा उनकी ओर से मिलता है, अमूल्य अतुल्य सहयोग हमें मिलता है श्री लखीचंद पाटिल भड़गांव। मेरा ख्याल है गणेश जो कि अभी इस ओवर में गेंदबाजी का भार संभालते हुए हमें दिखाई देने वाले हैं और कहीं ना कहीं दोनों ही बल्लेबाज अच्छी गति से आगे बढ़ते हुए हमें नजर आते हैं। टीम का स्कोर भी अच्छा खासा बनाए रखा है। ये स्कोर आपको 150 तक का आंकड़ा दिला सकते हैं, मगर उसके लिए आपको एक तरफा बल्लेबाजी इसी तरह से जारी रखनी होगी तो ये चीज संभव है। ओ हो, बढ़िया टिप्पा और गेंद कीपर के हाथों में जाते हुए दिखाई देती है। गुडलन पर बॉल की थी और डॉट बॉल के साथ इस ओवर की शुरुआत की है गणेश ने। देख सकते हम साईराम कंस्ट्रक्शन की टीम भी इस मुकाबले में शुमार है, शामिल है। इंजीनियर श्री नीलेश दादा पाटिल जलगांव, शुक्रिया अदा करना चाहेंगे हम इनका। इस बार वही लेंथ पकड़े रखी है, बढ़िया गेंदबाजी और जिस तरह से बल्ले का मुंह खोला था, मेरा तो यही मानना है कि अच्छा हुआ कनेक्शन नहीं किया, नहीं मिला कनेक्शन। अगर कनेक्शन होता तो संभवतः गेंद हवा में ऊपर जाती थी, मैदान के बाहर नहीं। इस बार देखना होगा, ये देखिए पिछली गेंद पर जो नहीं हुआ इस गेंद पर हुआ है। नो बॉल का इशारा लेकिन अंपायर की ओर से बताता है कि जीवन दान मिल चुका है बल्लेबाज को और अभी के चेहरे की मुस्कान थोड़ी सी निराशाजनक है। क्या बात है, कैच तो बड़ा कमाल का था, संतुलित नहीं थे लेकिन गेंद को भी हाथों से छूटने नहीं दिया। घर से फेविकॉल लगा कर लगता हाथ को, पांव डगमगा गए मगर गेंद नहीं हाथों से छूटी। और यहां पर अंपायर इस गेंद को चेक करना चाहते। तीसरे अंपायर की ओर इशारा आ चुका है, चेक किया जाएगा इस गेंद को। नो बॉल का इशारा तीसरे अंपायर की ओर से भी है। चलिए जीवित रहेंगे बल्लेबाज, सजीव रहेंगे और इसी तरह से अपनी टीम के लिए आगे भी रन बनाते रहेंगे। हाल फिलहाल इन्हें एक तोहफा मिल जाएगा और वह रहेगा एक वरदान, एक ऐसा वरदान जिसमें आपको बड़े शॉट लगाने की आजादी होगी। किसी ने अगर कैच आपकी लपकी है तो आपका विकेट नहीं जाएगा। और मेरा ख्याल है कि धनंजय अब गेंदबाजी का भार संभालते हुए हमें दिखाई देंगे। यहां पर देख सकते हैं बड़ा शॉट जिसकी बदौलत ये स्कोर जो कि
45 पर पहुंचते हुए दिखाई देता है। पूरा फायदा इस फ्री हिट का सही समय पर सही शॉट आते हुए दिखाई पड़ता है। और अब देखना होगा कि ये दोनों बल्लेबाज किस तरह से आगे बढ़ेंगे। जरूर जल्दबाजी में वो पहला विकेट आया था, मगर उसके बाद इन दो बल्लेबाजों ने अच्छी पार्टनरशिप बिल्ड की है। तो देख सकते हैं यहाँ पर फिर एक बार नो बॉल का इशारा अंपायर की ओर से आते हुए हमें दिखाई पड़ता है। यानी कि मेरा ख्याल है फिर एक बार गेंदबाज को भी चेंज किया जाएगा। लगातार दिक्कतें बढ़ते हुए दिखाई देती है। स्वप्निल पाटिल इस ओवर में दिखाई देने वाले तीसरे गेंदबाज डॉट बॉल के साथ ओवर की करते हैं शुरुआत। इनके ओवर की शुरुआत होगी। बाकी ओवर से अब तक 4 गेंदें आ चुकी है। 46 पर 1 पहुंचता हुआ अब तक का स्कोर। अलोंग द कार्पेट उस गेंद को खेल दिया है। 1 रन तो जरूर मिल जाएगा। फील्डर वहां तैनात। 1 2 3 लाइन से 3 बैकअप मौजूद थे। चलिए अब रहेगी इस ओवर की आखिरी गेंद। चलिए 3 ओवर के बाद का स्कोर पहुंच जाता है 48 पर और एक बड़े विकेट का नुकसान अब तक महज होते हुए दिखाई दे रहा है। बापूजी स्ट्राइकर्स की टीम अच्छे गति से स्कोर को ऊपर की ओर ले जाते हुए दिखाई देती है हमें। पिछला ओवर थोड़ा सा कठिन रहा है साईराज कंस्ट्रक्शन की टीम के लिए, मगर काबिलियत है। बहुत सारे विकल्प आपके पास मौजूद है जो कि आकर अभी भी अच्छी गेंद कर सकते हैं और रन गति को रोका भी जा सकता है। आज के दिन का अगर खेल पर हम ध्यान भी दें तो कहीं ना कहीं पता चलता है कि पहला जो दिन है वो थोड़ा सा बल्लेबाजों के लिए यहाँ पर थोड़ा सा मुश्किल ही साबित होता है। कृष्णा व्यक्तिगत यहाँ पर दूसरा ओवर करते हुए दिखाई दे रहे हैं। तो यहाँ पर हमेशा किसी भी टूर्नामेंट में पहला दिन जो कि बल्लेबाजों के लिए थोड़ा सा मुश्किल होता है, मगर आज तो गेंदबाजों को भी उतनी तकलीफ होते हुए दिखाई दी है। फुल टॉस और फील्डर तैनात। एक को मिला दूसरे का साथ, गेंद को रोका गया। इसी भी थोड़ा सा खतरनाक थ्रो होता है। देख सकते हैं रोका गया अच्छी तरह से उस गेंद को।
ओ ये वाइड, और वाइड के स्वरूप आता हुआ एक रन स्कोर को पहुंचाएगा 50 पर। स्ट्राइकर्स के 50 रन, अर्धशतक यहां पर पूरा होते हुए दिखाई देता है, जिसमें से 22 रन प्रशांत के बल्ले से आए हैं। ऑफ स्टंप के बाहर की वो गेंद थी, खेलना चाहते थे पॉइंट की दिशा में। सर्कल के अंदर खिलाड़ी मौजूद जो कि उस गेंद को रोकते हुए हमें दिखाई देते हैं, और इसी के साथ फिर एक बार अंपायर चेक करना चाहते हैं कि कहीं गेंदबाज की एक्शन तो गलत नहीं है। आपको बताना चाहूंगा इस टूर्नामेंट के मुख्य प्रायोजक के तौर पर हमें प्राप्त होते हैं डॉक्टर गजानन पाटिल सर, केवल हॉस्पिटल, व सह प्रायोजक के तौर पर शोभा कंस्ट्रक्शन, इंजीनियर श्री नरेंद्र दादा पाटिल, व दूसरी छोर से हम देख सकते हैं श्री कृष्णा एजेंसीज की ओर से हमारे साथ है श्री नितिन दादा पाटिल। नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। चलिए देख सकते हैं अब यहां पर फिर से गेंदबाज बदलते हुए आपको दिखाई देगा, और पिछले जो ये 2 ओवर है वो थोड़े से मुश्किल साबित हुए हैं सायराज कंस्ट्रक्शन की टीम के लिए। पवन राजपूत ये बदलाव के बाद आए हुए गेंदबाज है, और अगर इसी तरह से आगे चलता रहा मुकाबला तो मेरा ख्याल है हेलो चेक, एक रन इस गेंद से प्राप्त हो जाता है, और कहीं ना कहीं 53 पर पहुंचते हुए दिखाई देता है ये स्कोर। अभी भी पूरी 4 गेंदें आना बाकी है, यानी कि खतरा टला नहीं है। अगर इसी तरह से गेंदबाजों को बैन होते रहे तो फिर शायद कुछ गेंदबाज बाहर से आपको इंपोर्ट करने पड़ेंगे। ओ ये किनारा सा था, बड़ा तीखा किनारा था, कीपर और ज्ञानेश्वर मावली के ठीक बीच से वो गेंद गुजरी है। आपको जानकारी देना चाहूंगा, ज्ञानेश्वर मावली हमारे इस टूर्नामेंट के ऑफिशियल कैमरामैन, एक अनजान आदमी जो मैदान में आपको यहाँ वहां मंडराते हुए दिखाई देगा कैमरे के साथ। ये देख सकते हैं फुल हवा में बहुत ऊपर, ओ हो, फिर एक बार मोतीचूर का लड्डू हाथों से छूट गया। देखिए धीमी गति की जो गेंद है उनका फायदा ये होता है, अब बल्लेबाज प्रयास तो करते हैं मगर कनेक्शन वैसा मिलता नहीं है, एक्स्ट्रा पावर जनरेट करने पड़ती है, और अगर नहीं हो पाती है तो फिर इस तरह से कैच हो सकती है। हाल फिलहाल नहीं हुई है। 54 पर एक अब तक का स्कोर। बड़ा शॉट लगाने का प्रयास, इस बार देखना होगा कितने दूर है। लग तो रहा है बाहर है, बिल्कुल बाहर जाते हुए दिखाई देगी। 6 रन बटोरे गए हैं। स्कोर जो कि पहुंच चुका है 60 रनों पर। 3.5 ओवर के बाद का स्कोर 60।
ये देख सकते हैं वहां पर एक दो फील्डर उस गेंद के पीछे उसी बीच रन प्राप्त कर लिया है। 4 ओवर के बाद का स्कोर 61 पर आखिरी गेंद से प्राप्त हुआ है सिंगल। 4 ओवर 61, 1 विकेट का नुकसान बापूजी स्ट्राइकर्स इस टीम का होते हुए दिखाई देता है। और इसी के साथ हमारी ड्रिंक्स ट्रॉली आ जाएगी मैदान में। और आपको बताना चाहूंगा हमारे इस टूर्नामेंट में ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक है श्री संदीप दादा पाटिल, जिनके सौजन्य से यह सुविधा हमें उपलब्ध करवाई गई है। स्वर्गीय प्रदीप दादा पाटिल, इनकी याद में हर किसी का गला यहाँ पर शीतल किया जा रहा है। चलिए, तो अब जब ड्रिंक्स ब्रेक की समाप्ति होगी, समालोचन कक्ष में भी बदलाव होते हुए दिखाई देगा। छत्रपति संभाजी नगर से जो हमारे मित्र यहाँ पर मौजूद है, अर्थात सौरभ राजपूत, उनके सुनहरी आवाज में आगे की कमेंट्री आप सुनने वाले हो। तो अगला आवाज रहेगा सौरभ राजपूत का। धन्यवाद मयूर. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 4 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की पूर्ण झालाय. 4 षटकांच्या अखेरीस रणसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 61 च्या स्कोरवर. 61 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 विकेट, जी की त्याच्या घडीची स्थिती आहे. आणि नक्कीच एक ऐतिहासिक पर्व जे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय राजपुताना क्रिकेट लीगचं. आणि आज मात्र या स्पर्धेचा हा ऐतिहासिक दिवस जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पडतोय. नक्कीच स्पर्धेसाठी जर बघितलं तर महाराष्ट्रभरातनं ज्या की शुभेच्छा आहेत दादा, आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ कारंजा लाड आमचे सुशीलजी नरोडे साहेब यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्या. त्याचबरोबरने चेतनजी पडाण राहुरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर इथं देखील आपण बघतोय शुभेच्छा येतात आहे. त्याचबरोबरने सांगोल्याचे इर्शादभाई भागवान यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या स्पर्धेसाठी, त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. आणि पंच अमोलजी पाटील साहेब भूम परांडा इथनं देखील शुभेच्छा आल्या, त्यासाठी त्यांचं देखील धन्यवाद. सर्वांचंच धन्यवाद असेल ज्या शुभेच्छा मात्र त्यांच्या माध्यमातून दिल्या आल्या. आणि या शुभेच्छा या षटकाराच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वीकार करण्यात आलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात कडक षटकार. षटकार मात्र आपल्याला त्यांनी पाहायला मिळाला. फुलल्यांचा बॉल टाकला होता. ना आओ देखा ना ताव, दे दिया वहां पर गेंदबाज को 6 का भाव. रन संख्या जाऊन पोहोचती आहे 67 च्या स्कोरवर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये आपल्याला. या आधीच्या मॅच मध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग टोटल मात्र स्कोर कार्डवर लावला होता टीम धैर्यशील कन्स्ट्रक्शन्स या संघाने. याही मॅच मध्ये चांगली खेळी आतापर्यंत. फुलरलँडचा बॉल आणि फुलटॉस वर मात्र इथे फुलटोल वसूल केलाय. चुकीला माफी नाही. आणि हा देखील बॅक टू बॅक चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये आणि षटकार येताना पाहायला मिळतोय. नक्कीच बेस्ट बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? येस, बॅटिंग टीमने मात्र इथे रेफरल घेतलाय वेस्ट साईडच्या रिगार्ड मध्ये. तर आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काय निर्णय आहे तो मात्र स्पष्ट केला जाईल. महाराज पार्कचं मैदान आणि पहिला दिवस मात्र द्वितीय रोष्टीमध्ये रंगवला जातो या स्पर्धेचा राजपुताना क्रिकेट लीग. आणि खास करून जर बघितलं ना तर जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना मात्र एक प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे. समस्त समाज बांधवांचा कार्याचा गौरव करणारी, त्याचबरोबर जर बघितलं तर अनेक जे सौजन्य लाभले आहेत त्यांचं देखील कौतुक राहणार आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच केवल हॉस्पिटल जे मात्र या स्पर्धेचे प्राऊड स्पॉन्सर आहेत, मुख्य प्रायोजक आहेत सन्माननीय डॉक्टर गजाननजी पाटील साहेब यांचंही आम्ही धन्यवाद मानतो. सहप्रायोजक शोभाराम फाउंडेशनचे इंजिनियर श्री नरेंद्रजी पाटील साहेब यांचंही धन्यवाद आहे त्यांच्या अमूल्य योगदानासाठी. आणि त्याचबरोबरने नितीनजी पाटील साहेब श्री कृष्ण एजन्सीजचे संचालक ज्यांनी या स्पर्धेचे सहप्रायोजक आहे त्यांचं देखील धन्यवाद. फेअर डिलिव्हरी आणि चेंडू मात्र सीमारेषा पार जाऊन षटकार इथे आलेला आहे.
नक्कीच क्रीजच्या बाहेर तिथे फलंदाज आदळले होते, त्या कारणास्तव मात्र इथे हा चेंडू फेअर राहील. याही वेळेस लागोपाठचा दुसरा जबरदस्त बॅटिंग इथे मात्र आपल्याला भरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसरा षटकार लागोपाठचा आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या पाठमधनं. चेंडू खेळले 17, पुरेपूर गोलंदाजांसाठी बनलेत 17 आणि आज मात्र या नावाच्या गजराचा जर बघितला तर पुरेपूर धमाका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरत 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 3 षटकार मात्र बॅक टू बॅक आलेत आणि टीमची रन संख्या 79. यावेळेस मात्र ओहो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, काय झेल पकडलाय. कॉटन बॉलच्या रूपात मात्र स्वप्नील यांचा पलटवार होतोय. 3 षटकार आले खरे, पण चौथ्या चेंडूवर मात्र दमदार कमबॅक करत विकेटचं होतंय पतन. 79च्या स्कोरवर फलंदाज मात्र बाद राहतील. पण भरतसाठी एकदा जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या टीम बापूजी स्ट्रायकर्स. कमालीचा खेळ करून मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेत. खास करून ते जे 3 षटकार आपण या षटकात बघितले आणि नक्कीच ही कॅच देखील आपण एकदा ऑन स्क्रीन बघूयात. फुलर लेनचा बॉल हाताळला होता खरा आणि ड्राईव्ह करण्याचा त्याला प्रयत्न केला आणि जबरदस्त झेल गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेटचं होतंय पतन. नक्कीच कौतुक राहील गोलंदाजाचं. 3 षटकार खाल्ल्यानंतर हे कमालीचा कमबॅक स्वप्नीलच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकतात आणि लाईव्ह विजन क्वालिटी विथ क्लिअरिटीसाठी युट्यूबवर जाणलं होतं, बट इन्स्टावर जर बघितलं तर फास्ट अँड फ्युरियस. मला असं वाटतं ही टॅगलाईन आता लाईव्ह विजनसाठी ओके राहील, कारण की याआधी देखील एक झेल आपण बघितला त्याची देखील व्हिडिओ लगेच आली होती आणि इथे मात्र फास्ट अँड फ्युरियस शरद देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर ते देखील स्टाईलमध्ये खातं उघडतात आहे आणि षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोकतात आहे. आकुटप्प्याचा बॉल मिळाला, त्याला मात्र पुल करत असताना षटकार चेंडूला गुल केलाय आणि षटकार मात्र मिळवलाय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकार आतापर्यंत 5 बॉलमध्ये जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. 5वा आणि हा देखील चेंडू क्लिअर करतोय. 5 षटकार आपल्याला इथे पाहायला मिळालेत. झिंग 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 झिंगाट आणि चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर बुंगाट जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर रन संख्या झाली 91 रन. जबरदस्त बॅटिंग. 5 षटकार 1 विकेट 30 धावा तब्बल या षटकात मात्र काढण्यात आलाय आणि फुलर लेनचा बॉल हाताळला होता, त्याला मात्र अक्षरशः चांगल्यारीत्या मिडल केलं आणि सरळ पाठवून दिले आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने आणि पंचांचा इशारा मात्र इथे षटकाराचा आलेला आहे. 30 धावा त्या षटकात येताना जे की आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे. 91 धावा संख्या मात्र स्कोर काढवी लागली आहे. स्पर्धेचा हायएस्ट स्कोर जर बघितला तर 161 या आधीच्याच मॅच मध्ये बनलाय. या मॅच मध्ये अजून काही करामत आपल्याला पाहायला मिळेल का? ऐतिहासिक दिवस आणि त्यामध्ये जर बघितलं तर अशी फटकेबाजी नक्कीच एक वेगळी छाप सोडून जाते आणि नजरा वेधून घेते सर्वांच्याच. पण सध्याच्या घडला या आयोजनाने हे सर्वांच्या नजरा वेधून घेतलेला आहे. राजपुताना क्रिकेट लीगने नक्कीच डे नाईट फॉर्मॅटमध्ये मात्र ही स्पर्धा खेळली जाते आणि जळगावला आधीपासून डे नाईट क्रिकेटची प्रथा राहिली आहे. इथे डे नाईट क्रिकेट नाही तर मजा नाही अशा प्रकारची देखील गोष्ट आहे आणि एक वेगळी छाप आहे जळगाव क्रिकेटची. समाजाच्या इतक्या स्पर्धा भारतामध्ये कुठेही नसतील होत तेवढ्या मात्र जळगावमध्ये घेतल्या जातात. यावेळेस मात्र नक्कीच बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. मागच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतात आहे. स्वप्नील जे की गोलंदाजी मार्कवर आलेत. याही वेळेस हुक केलाय आणि मैदानाच्या बाहेर हा फटका मात्र बुक केलाय. रन संख्या मात्र वाढेल आणि रन संख्या जाऊ पोचती सरळ 97च्या स्कोरवर. आकुटप्प्याचा बॉल मिळाला, ऑफस्टिकला शफल झाले आणि चेंडू मात्र सनानाना पिरिरिरी सरळ मैदानाच्या बाहेर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच कौतुक करावं लागेल तिथे कॅमेरामॅनचं, काय सुंदररित्या चेंडू मात्र कव्हर केला आणि यासाठीच मात्र लाईव्ह विजनला क्वालिटी विथ क्लॅरिटी या दुसऱ्या नावाने देखील ओळखलं जातं. नक्कीच जबरदस्त कामगिरी सर्वांच्या माध्यमातून होती. मागच्या 8 बॉलमध्ये 6 षटकार आलेत. याही वेळेस हवाईचा पर सीमारेषा पार बॅनर तोड अजून एक षटकार. रन संख्या मात्र 100च्या पार 103 रन जी की आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल तिथे फलंदाजांचं, काय आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवली आहे. मागच्या 9 बॉलची कहाणी 7 षटकार जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. फुलरचा बॉल टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर आपण बघतोय चेंडू मात्र थोडासा डॉट जो की आपल्याला होताना पाहायला मिळाला.
4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2 डॉट आलेत आणि 12 धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळाल्यात. 2 बॉल बाकी आहेत. अकुटप्प्याचा बॉल, याही चेंडूला मात्र सरळ बाउंड्री लाईनची दिशा. जबरदस्त बॅटिंग. भावा कशाला पळतोय दूर, या चेंडूने मात्र काढला मैदानाच्या आतमध्ये दूर. रनसंख्या झाली 109 रन. काय फलंदाजी होतीये. प्रशांत नाव आहे, शांतता फक्त नावातच आहे, बट फलंदाजी जर बघितलं तर अशांत करणारी आहे. नक्कीच जबरदस्त बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग. षटकार तिसरा या षटकातील जो की त्यांनी पाहायला मिळाला आहे. अकुटप्प्याचा बॉल, याला देखील पुल केलाय मैदानाच्या आतमध्ये. तुफान जे मात्र सध्याच्या घडीला उठलाय आणि षटकाराच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. मागचे 12 बॉल तब्बल 9 षटकार पाहायला मिळालेत मंडळी मैदानाच्या आतमध्ये. आणि हीच तर ताकद आहे राजपुताना प्रीमियर लीगची, आणि हीच तर ताकद आहे या मैदानातल्या खेळाडूची. कमालीची बॅटिंग करत असताना या षटकात मात्र 4 षटकार आलेत. दोन्ही साइडने मात्र वार पलटवार अतिशय जोरदार होताना जे की आपल्याला बघायला मिळू शकतात. एकीकडे प्रशांत तर दुसरीकडे शरद. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की धुलाई, अशा प्रकारचं समीकरण आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 115 2 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोर 153चा आहे करा, बट मला असं वाटतं की बापूजी स्ट्रायकरचा संघ प्रयत्न करेल. इथे मात्र 160चा जो रेकॉर्ड धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनने सेट केलाय त्याला मात्र आपल्याला चॅलेंज करायचं आहे. बघूयात येणारी वेळच सांगेल काय कमाल होईल ते. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. स्पर्धेसाठी आपण बघतोय अतिशय सुंदर किट्स ज्या मात्र डिझाईन करण्यात आलाय आणि त्यासाठी मात्र आयोजन समितीचं फार कौतुक राहील. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढचं षटक घेऊन पवन जे दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतील. पुढे टाकलेला बॉल, बिग हिट समोरच्या दिशेने. आइए और सामने की तरफ जाइए. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने स्ट्रेट टच आरो, एअर स्ट्राइक. आणि पहिल्याच बॉलवर इथे देखील षटकार येतोय. षटकार इथे मारले जातात काही गोलंदाजांच्या भावनेसाठी खेळलं जात हे देखील समजत नाहीये, कारण की मागच्या ऑलमोस्ट 13 बॉलचा खेळ आणि हा 10वा षटकार मैदानाच्या आतमध्ये लागलाय. सिंगल डबल जणू काही विसरूनच गेलेत तिथे फलंदाज. ते म्हणतात आहे आम्ही मात्र इथे ताकदीची जलवाई जुंबिश करण्यासाठी आलोय. यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने कमी गतीने टाकला. धावस्वरूपी मात्र इथे निर्धाव चेंडू जो की आपल्याला पाहायला मिळाला. काय बॅटिंग झाली आतापर्यंत, जबरदस्त फटकेबाजी. अक्षरशः जर बघितलं तर फलंदाजांवर गोलंदाजांवर ज्या रीती आक्रमण चढवली आहे त्यासाठी मात्र कौतुक राहील सर्वच गोलंदाजांचं. याही वेळेस कोलरलॅंडचा बॉल. डॉट बॉल जो मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाला. इथे पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगली कामगिरी नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून. रनसंख्या 121 रन, 2 गडी बाद. अकुटप्प्याचा बॉल, यावेळेस मात्र शरद. क्रिकेट खेळ नाहीये लॉजिकचा, हा आहे फक्त मॅजिकचा षटकार. अकुटप्प्याचा बॉल टाकला आणि षटकार मात्र इथे त्यांनी जो की आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्यारीत्या मात्र फटका मिडल केलाय आणि मैदानाच्या बाहेर मात्र चेंडू दाडून दिलाय. षटकार येतोय, सिक्सर येतोय. 127 वर 2 स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. 4 बॉल मध्ये 12 धावा आलेल्या आहेत. तिसरा षटकार, शरद शरद शरद, डीजे सिक्सर. थँक्यू डीजे. यस, काय बॅटिंग पाहायला मिळते. अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडले ते दोन्ही बॅटर. धो 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 षटकार चौकार. चौकार तर नाहीच आहे, फक्त षटकारच पाहायला मिळतात आहे. 133 वर 2. लेग स्टिक मात्र इथे भरकटलेत. वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. तब्बल जर बघितलं ना तर आतापर्यंत 19 षटकार या डावात लागताना आपल्याला पाहायला मिळालेत. खेळ झालाय फक्त 41 बॉलचा, त्यातले 19 बॉल मात्र सरळ मैदानाच्या बाहेर गेलेत. काय बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त. याही वेळेस लेग स्टिक भरकटलेत. वाईडचा इशारा, बट मोलाची गोष्ट बघा मंडळी काय आहे. 7 षटकार प्रशांत यांनी मारले, 6 षटकार भरत यांनी मारले, 5 षटकार शरद यांनी मारले, पण अद्यापही एकही चौका या डावात आलेला नाहीये. रनसंख्या झाली 135 रन.
आवाक्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा इथे केला जाईल. यस नो धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच आपण बघतोय की इथे मात्र नकार दिलेला आहे. 3 वाईड लागोपाठचे जे की पाहायला मिळाले. नियंत्रण नाहीये ज्या रीती आपण बघतोय गोलंदाजी भरकटलेली केली जाते आणि 136 धावा सध्या तरी स्कोर कार्डवर आहे. 136 फॉर दी लॉस. यावेळेस मात्र कमी गतीने टाकला, बीट केलं. शेवटच्या बॉलवर मात्र डॉट आलाय. 21 धावा तब्बल पवनच्या या षटकातनं आल्या आणि 7 षटकांचा खेळ जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाला. 7 षटकांच्या अखेरीस धावत संख्या पोहोचतीये 133 रन, 2 गडी बाद. 136 फॉर दी लॉस ऑफ 2. शरद एकीकडे खेळतात आहे 8 बॉलमध्ये 30 वर आणि दुसरीकडे मात्र प्रशांत जे की अशांत आहेत, ज्यांच्या बॅटमधनं 20 बॉलमध्ये 48 आलेला आहे. अक्षरशः जर बघितलं तर गोलंदाजांच्या विरुद्ध कहर या दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल बॉस दोन्ही बॅटर्सचं, ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये ते लढलेत. चला, शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होणार आहेत आणि मानस यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलंय शेवटच्या षटकासाठी. चला, 48 वर नॉट आउट आहे प्रशांत. अर्धशतकाच्या मात्र उंबरठ्यावर उभे आहेत आणि शेवटचे 6 बॉल. फटका हवेत आहे आणि झेल झालेला आहे. ऐन जर बघितलं तर इथे 48 वर असताना विकेट पडली आहे प्रशांत यांची. मानस मात्र वैयक्तिक आपल्या दुसऱ्या षटकात आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले. 136च्या स्कोरवर तिसरा धक्का लागतोय आणि परतावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. फलंदाज बाद आहे आणि 136 फॉर दी लॉस ऑफ 2. नक्कीच आपण बघू शकतात बिग स्क्रीनवर. प्रेक्षक मात्र गॅलरीतून देखील या सामन्याचा आनंद घेतात आहे आणि सर्वच प्रेक्षकांचं मात्र स्वागत राहील. नक्कीच बिग स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. ही आतुरता असते स्पर्धेसाठी अनेक प्रेक्षकांची आणि ते मात्र देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आहे आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. विकेट पडली आहे. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. 136, 3 गडी बाद. मानसचा पुढचा बॉल. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू जो मात्र इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असता, बट धाव इथे चोरून काढली आहे. बॉडी लाईनच्या दिशेने बॉल टाकला होता. धाव स्वरूपी आपण बघतोय 22च्या रूपात. मात्र पंचांच्या माध्यमातून कळवलं जाते इथे एक धाव जोडली जाईल आणि या एक धावेच्या मदतीने रन संख्या पोहोचेल 137च्या स्कोरवर. 137, 137 धावा, 3 गडी बाद. नक्कीच काय बॅटिंग झालेली आज, जबरदस्त बॅटिंग. टीम बापूजी स्ट्रायकर्सच्या माध्यमातून. स्ट्रायकर्सने अक्षरशः जर बघितलं तर चेंडूला तोडून फोडून टाकलंय सध्याच्या घडीला आणि काय दुश्मनी काय माहिती बॉलसाठी यांची. चांगली गोलंदाजी बघा. याआधी जर बघितलं तर षटकारांचा पाऊस पडत होता खरा, पण मानसचं इथे कौतुक राहील. हा युवा खेळाडू आपल्या गोलंदाजीची छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे, ती देखील 22च्या रूपात आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. चांगली गोलंदाजी मानसच्या माध्यमातून. युवा आहे पण छावा आहे. फुललेंचा बॉल अलॉंग दी कार्पेटचा फटका. फिल्डर आहेत मागे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील खराब क्षेत्ररक्षण, फंबल झाले आणि धावास्वरूपी आपण बघू शकतो की 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या चोरून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आमचे माऊली भाऊ यांचं देखील कौतुक राहील. नक्कीच फार मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेतली जाते. आमचे ऑफिशियल फोटोग्राफर आहे गौरव फोटो स्टुडिओचे संचालक आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर लाईव्ह विजनमध्ये देखील फार महत्वाची भूमिका त्यांची असते. हो, यावेळेस उंची जरा जास्त गाठली आहे. हाय अँड हँडसम आणि चेंडू मात्र क्लिअर करून गेलाय. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तरी बंद है. अरे बंद है तो बंद है. गेंद हवाई सफर के लिए रजामंद है. आखू टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र खेळून काढलं. संपर्क चांगला झाला, ताकद देखील चांगली जनरेट झाली आणि षटकार मात्र त्यांनी पाहायला मिळाला. 145 वर 3 स्कोर कार्ड. षटकात जर बघितलं तर आतापर्यंत 9 धावा आल्या. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. टीमची रन संख्या झाली 145, 3. 145 फॉर दी लॉस ऑफ 3. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 145चा पल्ला. शरद 38 वर. शेवटच्या बॉलला डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड लागली आहे आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी आपल्याला इथे 1 धाव जी की मिळताना पाहायला मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने डाव मात्र संपुष्टात येईल. तर 8 षटकांच्या अखेरीस बापूजी स्ट्रायकर्स संघाने 146 धावा डोरल्यात आणि टार्गेट मात्र इथे 147चं ठेवलंय आणि नक्कीच आपण स्कोर कार्डच्या दिशेने वळूयात. काय बॅटिंग पाहायला मिळाली. मला नाही वाटत एखादा चौकार या डावात आलेला, एक पण चौकार नाही आलेला. स्कोर कार्डवर आपण नजर टाकतोय कारण की फक्त षटकारच आपल्याला पाहायला मिळाले आणि स्कोर कार्डवर जर यस एकही चौकार या डावात नाहीये, फक्त 6 6 6च पाहायला मिळाले. तब्बल 19 षटकार या डावात लागलेले आहेत.
प्रशांत यांच्या बॅटमधनं 21 बॉलमध्ये 48 धावा ज्या की आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबरीने शून्यावरती परतले साथी फलंदाज तिलक्षण परदेशी, बट भरत परदेशी 18 बॉलमध्ये 43, 6 सिक्स. शरद पाटील यांच्या बॅटमधनं 12 बॉल 39, 6 षटकार आणि हरीश कर्णधार मात्र केवळ 1 बॉल खेळू शकले. नक्कीच बॉलिंग वर देखील आपण नजर टाकतोय. तब्बल जर बघितलं तर 7 गोलंदाजांचा वापर इथे मात्र करण्यात आला. कृष्णा राजपूत 21, मानस या गोलंदाजाने खरंच प्रभावित केलं. 25 धावा खर्च केल्या, बट शेवटच्या षटकात जी त्याची गोलंदाजी राहिली ती मात्र नक्कीच प्रभाव सोडून गेली आहे. एक विकेट देखील आपल्याला मिळवताना पाहायला मिळाले ते. त्याचबरोबर गणेश 2 बॉल 2, धनंजय 1 बॉल 7, स्वप्नील 9 बॉल टाकले, 32 धावा खर्च केल्या, बट 1 विकेट मिळवली. पवन राजपूत 11 बॉल हाताळले, 30 धावा खर्च केल्या आणि स्वप्नील जे मात्र एका षटकात 24 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. तर अशा रीत्या 8 ओव्हरमध्ये 146 बनले. चला पुढच्या मॅचचा टॉस. पद्मालय 11 आणि खानदेशी राणा दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. पद्मालय 11 आणि खानदेशी राणा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. और सिक्का उछाल सकते हैं आप.
सरी का बिल्कुल पहले वाला जो था, अब तक इतिहास में जितना चलते आ रहा है वही हेड्स टेल। चलिए हेड्स के लिए देता है। चलिए तो जानना चाहूंगा मैं, पद्मल 11 इस टीम ने टॉस जीत लिया और आपका फैसला? कोई बात नहीं, हैज वन द टॉस एंड इलेक्टेड टू थिंक फर्स्ट। सोचेंगे और फिर आपको बताएंगे, और जो भी समाचार आएगा वो आपके कानों तक पहुंचाएंगे। थैंक यू सो मच। चलिए बेस्ट ऑफ लक दोनों ही टीमों को, मुकाबला बड़ा मुकाबला आपके सामने होते हुए दिखाई देगा। क्योंकि टीम का स्कोर पहुंचाएगा 3 रनों पर। ओवर से अभी भी 3 बड़ी गेंदें आना बाकी दिखाई देती है। मानस और कृष्णा की जोड़ी इस समय मैदान पर मौजूद। 45 गेंदों में 144 यहां से जरूरी। ये देखना होगा
नो मैंस लैंड, बाल बाल बचे। हवा में गेंद जैसे जैसे उछल रही थी वैसे ही बल्लेबाज का जो दिल था वो जोर से धड़कने लगा था। सांसें अटक गई थी मगर सुरक्षित रहेंगे और इसी तरह से अपने टीम के लिए रन्स भी बनाते रहेंगे। ओवर से 2 बड़ी गेंदें आना बाकी है। धनंजय अगली गेंद के लिए तैयार। ये देखिए हल्का सा बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला है, कहीं ना कहीं थोड़ी सी गेंद से दूरी बनाने की कोशिश की उस शॉट को कनेक्ट करने के लिए। और जब गुडलैंड पर ठीक तरह से गेंद पड़ती है तब बल्लेबाज कुछ इस तरह की कोशिश करते हैं। इसी बीच हम देख सकते हैं कुलदीप दादा थोरात, इनका भी हमारे बीच आगमन हो चुका है और जलगांव शहर इन्हें आरके के नाम से पहचानता है। स्वागत है आपका। पहले ओवर के बाद का स्कोर 4 रनों पर पहुंचता हुआ, 1 बड़े विकेट का नुकसान अब तक। आपको बताना चाहूंगा आप देख रहे हैं राजपुताना क्रिकेट लीग 2025, पहला साल, इतिहास की शुरुआत इसे हम कह सकते हैं। मुख्य प्रायोजक केवल हॉस्पिटल डॉक्टर गजानन पाटिल, ये भी उस इतिहास के पन्ने में छप जाएगा कि मुख्य सहयोग डॉक्टर गजानन पाटिल इनकी ओर से मिला था। और ये महान काम जिसकी शुरुआत होते हुए 2025 के सत्र में दिखाई दी थी, ये सारी चीजें उस ग्रंथ में लिखी जाएगी। नो बॉल का इशारा अंपायर की ओर से और बहुत ही स्ट्रिक्ट अंपायर है हमारे अविनाश। गेंदबाज की एक छोटी छोटी हरकतों पर अपनी तीखी नजर बनाकर रखते हमेशा। और हाल फिलहाल यहां पर देख सकते हैं देखिए मेरा जितना नॉलेज है, हालांकि उम्र कम है, अगर ऐसा मैं नॉलेज बोलने जाऊंगा तो कहीं ना कहीं थोड़ा सा खराब होगा या फिर गलत हो सकता है वो, मगर मेरा ख्याल है कि ये जो संदिग्ध एक्शन का नो बॉल है ये लेग अंपायर और मेन अंपायर दोनों में से कोई भी दे सकता है। अगर आपकी समझ में पड़ता है तो आप इशारा कीजिए, लेकिन फिर भी एक बार अंपायर अविनाश चेक करना चाहते हैं और तीसरे अंपायर की ओर इशारा भेजा है। तीसरे अंपायर की ओर रुख मोड़ा है और कहीं ना कहीं वहां पर देख सकते हैं चर्चा करते हुए दिखाई देते। अब तीसरे अंपायर का जो निर्णय रहेगा वो सर्वमान्य रहेगा। हालांकि अंपायर अविनाश भी श्योर तो दिखाई दे रहे थे मगर वहां पर थोड़ी सी ज्यादा बातचीत होते हुए नजर आती है और ऐसे समय पर कहीं ना कहीं चाहते हैं कि हर किसी को वहां पर समाधानी हो जाए। चलिए हम अंपायर अविनाश से चाहेंगे कि आप अपने निर्णय पर अटल रहिए। नो बॉल का इशारा तीसरे अंपायर की ओर से आ चुका है।
और देख सकते हैं फुल टॉस गेंद को भेजा है मैदान के बाहर। 6 रन यहां पर प्राप्त हो जाएंगे। पिछली गेंद आपको तोहफे के स्वरूप मिली थी, उस पर नहीं तो इस पर सही भरपाई तो जरूर की है बल्लेबाज ने। क्या बात है, कमाल का शॉट ये। फील्डर के पास कोई भी मौका नहीं उस गेंद को रोकने का। इस बार अगर हम ध्यान दें तो गेंद अच्छी थी, और जितनी अच्छी तरीके से बल्लेबाज उसे खेल सकते थे उसे खेला था। 1 रन, जिसके चलते स्कोर ये 12 रनों पर पहुंचते हुए दिखाई देगा। मगर जिस तरह का ये स्कोर है, आपको संभवतः हर ओवर में बड़े शॉट्स लगाने पड़ेंगे। 39 गेंदें 135 की यहाँ से ज़रूरत है, यानी कि कहीं ना कहीं हर ओवर में आपको 20.5 रनों के लगभग ज़रूरत। इस बार भी सामने की ओर खेलने का प्रयास, फील्डर की मौजूदगी। तो यूं कह सकते हैं कि हर ओवर में आपको 3 बड़े हिट्स लगाना अत्यंत आवश्यक है। 3 बड़े हिट्स तो कहीं ना कहीं से आपको ढूंढ कर लाने पड़ेंगे, खोज के निकालने पड़ेंगे। प्रशांत की अगली गेंद, ओ हो तीखी गेंद की थी, चकमा दे दिया था बल्लेबाज को, बल्लेबाज के साथ कीपर को भी। एक आखिरी गेंद इस ओवर से आना बाकी। मानस ने फील्डिंग तो कमाल की है। और देखा था हमने, पहला ही ओवर था जब वो गेंद रोकी थी। अगर हाल फिलहाल आगे बढ़कर खेलने की कोशिश। चलिए, ओवर की हो जाती है समाप्ति। 2 ओवर के बाद का ये स्कोर जो कि 13 रनों पर पहुंचते हुए हमें दिखाई देता है, और एक बड़े विकेट का नुकसान अब तक नजर आता है। देखिए, मानस इस समय बल्लेबाजी करते हुए हमें दिखाई दे रहे हैं। इतना बड़ा स्कोर आपके सामने है, मगर इस खिलाड़ी का इतिहास आपको बता देना चाहूँगा। ज़्यादा समय पहले की बात नहीं है, 34 गेंदों में 107 रनों की पारी इंटर कॉलेज क्रिकेट टूर्नामेंट में इनके द्वारा खेली गई थी, और उसमें इन्होंने 16 सिक्सेस लगाए थे, 2 बाउंड्रीज लगाई थी। 300 से ज़्यादा का स्ट्राइक रेट रहा था इनका। ये देख सकते हैं इस बार यहाँ पर बड़ा शॉट खेलने की कोशिश कृष्णा की ओर से, और अपना विकेट गंवाते हुए हमें नजर आते हैं। तो ज़रूर हम कह सकते हैं कि काबिलियत है टीम में, खिलाड़ी अच्छे वाले हैं और अच्छी तरह से बल्लेबाजी करना भी जानते हैं, मगर मात्र वो लय ढूंढने की कोशिश करते हुए दिखाई देते। हालांकि कई बार ऐसे समय पर कहीं ना कहीं गेंद और पिच भी एक अलग तरह का खेल खेलती है आपके साथ। ये भी अगर हम ध्यान दें तो धीमे गति की गेंद थी, और बल्ले से दूर रखने की कोशिश। जिस तरह का शॉट कनेक्ट किया था, कनेक्शन के साथ ही पता चलता था कि यहाँ पर गलती कर दी है, और नाराजगी भी दिखाई दी। ऐसा शॉट खेलना नहीं चाहते थे, और वो जो रिएक्शन है, जो इंस्टेंट रिएक्शन आता है, कई बार अगर गेंद मैदान के बाहर जाती है और वहां पर भी कनेक्शन ठीक नहीं होता है, तो बल्लेबाज जो कि उस शॉट पर खुश नहीं दिखाई देते। ये देखिए, फिर से बाहर रखने की कोशिश थी, लगातार बल्ले से उस गेंद को दूर रखने का प्रयास किया है शरद ने। पहली गेंद पर विकेट, इस गेंद पर सिंगल। मानस आ जाते हैं स्ट्राइक पर। वहां 34 में 107 बनाए थे इन्होंने, और देख सकते हैं, मेरा ख्याल है पारी याद करते हुए नजर आते हैं। कमेंट्री बॉक्स की दिशा में गेंद आती है और बटोरे जाते हैं पूरे पूरे 6 रन। लगता है अब याददाश्त में इजाफा हो चुका है खिलाड़ी के, और बिल्कुल वो रुद्रा अवतार धारण करने की अवस्था में आ चुके। अब बिल्कुल तेजी से खतरनाक शॉट सीधे कमेंट्री बॉक्स की दिशा में। ये देख सकते हैं
अंपायर का हाथ फिर एक बार बाहर आते हुए हमें दिखाई देता है और इस गेंद पर बाउंड्री बटोरी गई है। लगता है ये वापसी के द्वार खुल चुके हैं टीम के। अंपायर का पंखा फिर एक बार 5 पर दिखाई देता हुआ, यानी कि अगली गेंद होगी फ्री हिट, जिस पर आप बिग हिट लगा सकते हैं। मेरा ख्याल है वेस्ट साइड के वो गेंद ऊपर दिखाई दे रही थी, जिसके चलते अंपायर नो बॉल करार करते हुए हमें दिखाई देते। अब देखना होगा कि इसका किस तरह से मानस फायदा उठाएंगे। 7 गेंदों में 8 पर थे, अब 9 में 18 पर पहुंच चुके। पिछली 2 गेंदों में 10 रन बटोरे गए मानस के द्वारा। एक वो नो बॉल का रन भी काउंट किया जाएगा, मगर वो टीम के खाते में रहेगा, खिलाड़ी के नहीं। चलिए, शरद की ओर से आएगी अगली गेंद और सामना करेंगे मानस। ये देखना होगा, संपर्क उतना खास नहीं। ओ हो, यहां पर प्रयास तो किया जा रहा है, मगर फ्री हिट है तो फिर इतना जोखिम क्या उठाने की जरूरत थी। टूर्नामेंट अभी भी बाकी है इसके बाद, और कल से 3 दिन आना बाकी है। ऐसे समय पर अगर इस तरह के प्रयास में चोटिल होना शायद से खतरनाक हो सकता है, क्योंकि टीम को जरूरत है आपकी। ये देखना होगा, अच्छा कनेक्शन, अच्छा शॉट और जाती है गेंद दर्शक दीर्घा में। 4 रन इस गेंद पर। ओवर को बड़ा बनाते हुए दिखाई देते हैं बल्लेबाज, बड़ा भी और महंगा भी। 1 बाउंस बाउंड्री। फिर एक बार उठाकर खेला है और ये गेंद सीधे हाथों में जाते हुए दिखाई दी है। हरीश उस जगह पर मौजूद थे और देख सकते हैं अच्छी तरह से उस गेंद को कलेक्ट किया है। सीधे उनके झोली में गेंद गई थी, ये बटोर लिया गेंद को भी और विकेट को भी। ताकत तो वहां पर जरूर लगाई थी, मगर कई बार वो कनेक्शन उतनी अच्छी तरह से हो नहीं पाता। अब देख सकते बल्ले का जो फ्लो निकला था, उसमें भी वो सिंक हम कहते हैं, वो दिखाई नहीं दी उतनी अच्छी। 3 ओवर के बाद का स्कोर 30 रनों पर और 3 विकेटों का ही नुकसान। ये देखना होगा, ये कनेक्शन बड़ा कमाल का था। संभवतः वहां पर ज्यादा रन्स नहीं मिल पाएंगे, मगर शॉट की तारीफ करनी होगी। बहुत बढ़िया शॉट खेल दिया था उस जगह पर, रन भी बटोर लेंगे पवन। ये देख सकते हैं कमाल की गेंद इस बार प्रशांत की ओर से आते हुए दिखाई देती है। पहली गेंद पर सिंगल, इस गेंद पर डॉट। फिर एक बार डॉट बॉल और देख सकते हैं कामयाबी हासिल होती है जब इस तरह की गेंदबाजी, इस तरह की सोच से गेंदबाज करता है। अगर हम ध्यान दें तो यहां पर मेरा ख्याल है विकेट का प्रयास बिल्कुल नहीं, मात्र डॉट करवाना चाहते। इस बार गेंद अंदर फेंक दी और उसी के साथ फुल टॉस भी थी। पहले तो गेंद हाथों से छूटी है। यहाँ पर अगर हम ध्यान दें तो काफी ज्यादा अनकंफर्टेबल हो गए थे उस शॉट के लिए, क्योंकि लग रहा था कि 2 गेंदें अगर बाहर निकाली है इससे पहले की, तो ये भी बाहर निकालेंगे, लेकिन वो अंदर कर दी। तो फुल टॉस का भी यहाँ पर फायदा कई बार नहीं उठा पाते। स्टांस बदले और ये देखना होगा, बड़ा शॉट भी आते हुए नजर आता है। इजाफा हो जाएगा इन 6 रनों के साथ रन संख्या में। देखिए पहले ही मन बना चुके थे, क्योंकि
शायद भाप लिया था गेंदबाज को, एक अंदर की फिर दो बाहर की फिर एक अंदर की, तो लग रहा था कि अब ये जो आएगी ये बाहर आएगी, वो पढ़ लिया था पहले से। क्या बात है, क्या बात है। गेंद डलने के पहले जब आप स्टांस चेक अपने चेंज कर लेते हो, इससे पता चलता है कि बल्लेबाज कितना ज्यादा फोकस्ड है खेल को लेकर। वो सिर्फ गेंद को देखकर नहीं खेल रहा है, वो हाथों को देखकर खेल रहा है। और मानस की यही खासियत है, या तीखी नजरें जो है वो बनाए रखते। 4 ओवर की समाप्ति और स्कोर जो कि 38 रनों पर पहुंचते हुए दिखाई देता है। 3 बड़े विकेटों का नुकसान अब तक मानस, जिनका स्कोर पहुंच चुका है 13 गेंदों में 26 पर। और दूसरे छोर से पवन जो कि अब तक अपना खाता खोल पाए हैं 24 गेंदें, जरूरत 109 की होगी। और इसी बीच हमारी ड्रिंक्स ट्रॉली आ जाएगी मैदान में। हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक श्री संदीप दादा पाटिल, स्वर्गीय प्रदीप दादा पाटिल, इनकी याद में यहाँ पर हर किसी का गला शीतल किया जा रहा है। जरूर शुक्रिया अदा करना चाहेंगे आपका। और इसी के बाद जो कमेंट्री बॉक्स का दारोमदार है वो संभालते हुए दिखाई देंगे हमारे साथी कमेंटेटर सौरभ राजपूत। तो सौरभ भाई, अगली आवाज आपकी रहेगी, ओवर टू यू। धन्यवाद असेल मयूर आपलं. नक्कीच 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 38 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागल्या. 24 बॉलमध्ये 109 धावांची गरज. आणि हाही मॅच हळूहळू औपचारिकतेकडे वळतोय. बट कौतुक करावं लागेल आज टीम बापूजी स्ट्रायकर्सचं, ज्यारित्या फटकेबाजी आज केली आहे त्यांनी. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आज. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इथे मिळेल. बट नक्कीच बापूजी स्ट्रायकर्स संघ चांगला खेळलाय. कशाच्या रिगार्डमध्ये? ॲक्शनच्या. चला, गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये मात्र इथे रेफरल जो की घेण्यात आलाय. तर आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि जो काय निर्णय राहील तो
तो मात्र स्पष्ट केला जाईल. बट साईराम कन्स्ट्रक्शन्स मानस आतापर्यंत प्रभावित केलाय. फलंदाजी जर बघितलं तर फार जबरदस्त बॅटिंग केली. इथे जर बघितलं तर फलंदाजीत आतापर्यंत 13 बॉलमध्ये 26 आहे. गोलंदाजीतही जर बघितलं तर प्रभाव सोडला या खेळाडूने आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आज मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय संघाकडे. नक्कीच आमचे पंच मात्र इथे शहानिशा करतात आहे. जो काय निर्णय राहील तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. दरम्यानच्या काळामध्ये आमचे मित्र जस्ट चिल रेस्टॉरंट बारचे संचालक नक्कीच मराठा प्रीमियर लीगच्या यावर्षीचे प्रमुख प्रायोजक राहुलदादा कदम यांचं देखील इथे आगमन आहे आणि राहुलदादा यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शहानिशा इथे मात्र केली जाते पंचांच्या माध्यमातून. पण त्याचबरोबर आपण स्पर्धेच्या जर बघितलं तर प्रमुख प्रायोजकांकडे बोलूयात. नक्कीच केवल हॉस्पिटल डॉक्टर गजाननजी पाटील साहेब जे आपल्या या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर सहप्रायोजकाच्या भूमिकेमध्ये शोभाराम फाउंडेशन अर्थात इंजिनियर नरेंद्रजी पाटील साहेब. त्याचबरोबर श्रीकृष्ण एजन्सीज नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतोय. सहप्रायोजकत्व देखील आपल्याला आहे पद्मालय नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. यूट्यूब स्पॉन्सर या स्पर्धेला लाभले सन्माननीय सोमसिंगजी पाटील साहेब, त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतो. श्रीनिवास टेंट हाऊस ज्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर संपूर्ण मंडप सौजन्य या स्पर्धेला देण्यात आलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचं देखील धन्यवाद मानतो. नक्कीच जे आपण ऐतिहासिक नो बॉल चा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आला आहे. तर नो बॉल राहिला चेंडू आणि पुढचा चेंडू हाताळण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर येतील. ऐतिहासिक दालन जे मात्र आपण बघत आहात जिथे मात्र वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंगजी ज्यांच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला एक स्टॉल देखील तिथे लावण्यात आला आहे. तर नक्कीच आपण तिथे एकदा भेट द्यावी आणि सर्व इतिहासाबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी देखील जाणून घ्याव्यात. त्याचे मात्र प्रायोजक आहेत रामराज्य प्रतिष्ठान सन्माननीय निलेशजी पाडल साहेब, त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतो. नक्कीच इतर देखील स्पॉन्सर्स करे आपण वेळोवेळी वळत राहू. पण तत्पूर्वी मॅचच्या दिशेने आपण वळतोय. चला नो बॉलचा निर्णय आलाय. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात आहे मानस आणि गोलंदाजी मार्कवर मात्र कल्पेश. शुभम यांना मात्र इथे गोलंदाजी मार्कवर आमंत्रित करण्यात आलं आहे. डावाचं मात्र हे 5वं षटक. हा पहिल्याच बॉलवर टॅप अँड रनची भूमिका. मागच्या दिशेने तिकडे मात्र फिल्डर आहेत खरे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळेल. ॲक्शनच्या रिगार्डमध्ये यस गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये मात्र इथे रेफरल जो मात्र पंचांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तर आमचे तिसरे पंच मात्र इथे तुर्तातुर्ती शहानिशा करतात आहे. नो बॉल आहे. तर इथे मात्र पंचांचा निर्णय हा ते आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल आहे आणि शुभम यांना मात्र इथे थांबावे लागणार आहे. तर तिसऱ्या पंचांनी इथे मात्र नो बॉल कळवला आहे. धावास्वरूपी जर बघितलं तर एक धावही जुडेल. त्याचबरोबर नो बॉलची देखील धाव जुडेल आणि फ्री हिट मात्र मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू राहणार आहे.
चला 4 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 42 रन, 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर प्रशांत जे मात्र आता षटक क्रमांक 5 घेऊन येतात आहे. रन संख्या 42 फॉर दी लॉस ऑफ 3. कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न होता धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू जो मात्र इथे पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल होता आणि धावस्वरूपी मात्र इथे डॉट बॉलच्या मदतीने या षटकाची सुरुवात केली आहे. 5वं षटक आहे या डावाचं हे. आतापर्यंत 42 धावा जाकी स्कोर कार्डवर आहे. 42 फॉर दी लॉस ऑफ 3. बापूजी स्ट्रायकर संघाने जर बघितलं तर अक्षरशः धावांचा डोंगर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे आज. फुलाल्यांचा बॉल फटका हवेत आहे. झेल मात्र होताना पाहायला मिळेल आणि नक्कीच 42च्या स्कोरवर आपण बघतोय झेल इथे झालाय. पंचांचा निर्णय नक्कीच इथे बीमर वेस्ट साइड चेक करण्यासाठी मात्र शहानिशा केली जाणार आहे आणि आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काय निर्णय आहे तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. वेस्ट साइडच्या वरचा बॉल जो की इथे चेक केला जाईल आता. फेअर डिलिव्हरी आहे. मॅच ऑन करायचं आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू विकेट माफ करा जी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. फुलरल्यांचा बॉल होता उडवण्याचा प्रयत्न केला आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क एवढा काही खास झाला नाही. नक्कीच पंचांकडे दाद मागितली होती बिमरच्या स्वरूपात बट विकेटचं पतन जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रशांत ज्यांनी बॅटिंग देखील आज फार जबरदस्त केली आणि गोलंदाजीतही जर बघितलं तर खातं उघडतात विकेटनी. शरद यांचा आपल्याला चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये जो की पाहायला मिळाला आहे. टीमची रन संख्या झाली आहे 42 फॉर दी लॉस ऑफ 4. 42 धावा 4 गडी बाद. चला फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भूपेंद्र पहिल्याच बॉलवर खोदून काढलाय फटका. बॅट ड्रॅग झाली आहे खाली. फिल्डर आहे तिकडे लॉंग ऑनच्या क्षेत्रात. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एकच धाव जी मात्र इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 संघ त्याचबरोबर सर्व संघ मालकांचा इथे मात्र धन्यवाद राहील. एकीकडे आता आपण बघतोय साईराम कन्स्ट्रक्शन्स हा संघ जो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सन्माननीय इंजिनियर निलेशजी पाटील साहेब यांच्या मालकाची टीम आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर बापूजी स्ट्रायकर लखीचंदजी पाटील साहेब भडगाव यांच्या मालकीचा हा संघ आहे. फुलरल्यांचा बॉल उडवला यावेळेस इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आणि षटकार मात्र इथे भूपेंद्रच्या पाठमधनं येताना जो की स्कोर काढू लागलाय. 50 धावा ज्या की स्कोर कार्डवर पूर्ण होतात आहे. फुलरल्यांचा बॉल टाकला होता नक्कीच चांगल्यारीत्या मात्र फटका खेळला. बॅटचा बॉटम तिथे लागला बट कनेक्शन टायमिंग मात्र प्रॉपर होती आणि षटकार मात्र येताना आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. रन संख्या वाढली आहे षटकाराच्या मदतीने. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय की धावस्वरूपी हा चेंडू हो इथे एक धाव मात्र देऊन गेला आणि षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. तर 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 51 रन 4 गडी बाद. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड 51 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. 5 ओव्हर 51 रन 4 गडी बाद. फुलरल्यांचा बॉल होता. याही वेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. आवाक्याच्या बाहेरचा बॉल धावस्वरूपी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय आणि 51 वरती 4 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. निर्धाव चेंडू 17 बॉलमध्ये 96 ची गरज. 17 बॉल्स 96 टू विन. फुलरल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका आणि इथे देखील एकच धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच बापूजी स्ट्रायकर जे मात्र वर्चस्व बनवून बसले त्या मॅच मध्ये आणि रायचंद ज्यांना मात्र गोलंदाजी मार्गावर आमंत्रित करण्यात आले पुढच्या षटकासाठी.
52 4. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून केला जातोय आणि धावा स्वरूपी आपण बघू शकतात की एक धाव इथे मात्र स्कोर काढावा लागेल. वाईडच्या रूपात मात्र एक धावेच्या मदतीने रन संख्या झाली आहे 53 रन 4 गडी बाद. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकात दोन्ही चेंडू जर बघितले ना तर चांगल्यारीत्या हाताळल्यावरती एक धाव वाईडची अवांतरच्या रूपात जुडली आहे. यावेळेस मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल इथे होईल आणि विकेट मात्र मिळताना पाहायला मिळेल रायचंद यांना. नक्कीच मानस जे चांगली फटकेबाजी करत होते त्यांना मात्र आता तंबूच्या हसरीला परतावं लागतंय. चांगला झेल आपल्याला मिड विकेटच्या क्षेत्रात पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. क्विक रिफ्लेक्सेस, फलंदाज बाद. 53च्या स्कोरवर 4 गडी बाद. नक्कीच बिग स्क्रीनवर आपण बघू शकता बॅट चालवण्याचा तिथे प्रयत्न केला होता आणि चांगला झेल मात्र आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॅट चालवली होती घरी आणि विकेटचं झालेलं आहे पतन. फलंदाज मात्र बाद झाले. एक धाव इथे मात्र मिळेल आणि एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या एक धावेच्या मदतीने झाली आहे 54 रन 5 गडी बाद. 54 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. 2 बॉल बाकी आहेत. आहा, चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. ओ खराब क्षेत्ररक्षण, जेवढा चांगला चेंडू तेवढंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना 58 धावा ज्या की स्कोर कार्डवर आहेत. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता थोडस जागा बनवली, रूम बनवला होता स्वतःसाठी आणि हे चेंडू काही मैदानाला जणू काही आगच लावत सरळ सीमारेषा पार गेला. फिल्डरने अडवला होता, प्रयत्न चांगला होता बट खराब क्षेत्ररक्षण आणि स्टँडर्ड डिलिव्हरच्या रूपात खेळण्याचा प्रयत्न. धाव स्वरूपी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल. 6 ओव्हर 58 रन 5 गडी बाद. 6 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 58 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. 12 बॉल 89 धावांची गरज आहे. 12 गेंदे 89 मात्र इथून पुढे जिंकण्यासाठी पाहिजेत. सध्याच्या घडीला वर्चस्व मात्र पाहायला मिळते टीम बापूजी स्ट्रायकर्स या संघाचं आणि नक्कीच औपचारिकतेकडे वळलेला आहे मॅच. पण नक्की प्रयत्न करेल टीम साईराम कन्स्ट्रक्शन की रन रेट साठी काही का होईना मात्र या मॅच मधनं घेऊन जावं. यावेळेस मात्र एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर शरद माणसं येथे गिरीश स्वागत करतात आहे आणि षटकाराच्या मदतीने रन संख्या झाली 64 रन. नक्कीच फुललेंचा बॉल टाकला होता स्टेप आउट करून. व्हॉट अ शॉट, काय फटका होता आणि जणू काही ढगातच लाइटिंग लावत मात्र षटकार ठोकलाय. बॅक टू बॅक प्रहार खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितलं तर एक धाव इथे सुरक्षितरित्या प्राप्त होईल. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी मिड विकेटच्या क्षेत्रात धावबाची संधी होती आणि संधीचं केलंय सोनं आणि मॅच जर बघितली तर आता अजून डब्यात जाताना आपल्याला पाहायला मिळते टीम साईराम कन्स्ट्रक्शन्सच्या. नक्कीच औपचारिकतेकडे तर तसा हा सामना होताच बट अजून जर बघितलं तर परेशानीमध्ये वाढ होतीये आणि भूपेंद्र जे मात्र चांगली फलंदाजी करत होते ते देखील आता धावबाच्या रूपात शिकार झालेले आहेत. फलंदाज बाद राहणार आहेत आणि परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. फुललेंचा बॉल टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न केला. वाह, काय चांगल्यारीत्या चेंडू रोखला तिथे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर स्वप्नील यांच्या बॅटमधनं षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला रन संख्या 71 रन. स्टेप आउट करून याही वेळेस हाय अँड हँडसम उंची जरा जास्तच गाठली आहे
आणि चेंडू जर बघितला तर सरळ आमच्या ड्रिंक्स ट्रॉलीला मानवंदना देत मात्र सीमारेषा पार गेला. बॅक टू बॅक 6 गिरीशच्या बॅटमधनं. 5 बॉलमध्ये बघता बघता 20 धावा कधी बनवल्यात कळलं देखील नाही. आणि नक्कीच संघ जर बघितलं तर सध्याच्या घडला रन रेटसाठी खेळतोय करा, बट प्रयत्न आहे त्यांचा की ते नक्कीच चांगली धावसंख्या बनवावी आणि येणाऱ्या सामन्यांमध्ये नक्कीच फॉर्मही घेऊन जावा. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, क्रीजच्या खोलीचा वापर केला होता यावेळेस आणि फिल्डिंग मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 7 ओव्हर 77 धावा 6 गडी बाद, म्हणजे जेवढ्या अवघ्या 7 ओव्हरमध्ये बनलेत तेवढे मात्र आता उर्वरित 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत. 6 बॉल 70ची गरज, जी मात्र इथून पुढे विजयासाठी राहील. खांदे चला पुढचा मॅच दोन्ही टीम्स तयार राहायचंय. पद्मालय 11 आणि खानदेशी राणा दोन्ही संघ आज एक मॅच खेळलेला आहेत, बट दिवसाचा अखेरचा मॅच मात्र या दोन्ही संघांमध्ये जो की रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक जे की धनंजय गोलंदाजी मार्कवर घेऊन आलेत. बॅटची कड लागतीये. याही वेळेस आपण बघतोय बॅटरला मात्र बीट केलंय. नक्कीच गोलंदाजी असो की फलंदाजी असो आज डॉमिनेट केलं या मॅच मध्ये बापूजी स्ट्रायकर्स संघाने. सन्माननीय लखीचंद भाऊ पाटील यांच्या मालकीचा संघ आहे भडगावचा हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ऐतिहासिक राजपुताना क्रिकेट लीगचं मात्र हे ऐतिहासिक पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा हा पहिला दिवस जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. धावस्वरूपी मात्र इथे 1 धाव जी की आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावच्या मदतीने पुढे जाते. 78 धावा ज्या मात्र स्कोर काढावं लागतात सिंगलच्या मदतीने. डॉट बॉल मात्र येतोय. पंच रवी सर आपण 2 मिनिटं थांबायचंय. नक्कीच याही वेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. बॉलर टू कीपर मात्र इथे जे की चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉल मध्ये इथे आपण बघतोय फक्त एकच धाव जी मात्र खर्च केलेली आहे धनंजय यांनी. नक्कीच 2 धनंजय जे की संघात आहे. शेवटचा बॉल. उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत, बट झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. असो नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने देखील मार्गस्थ आहे आणि जास्तीत जास्त धावा काढण्याचा दोन्ही बॅटर्सचा मात्र इथे प्रयत्न जो मात्र पूर्ण झालाय. तर शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्यात आणि 8 षटकांचा खेळ इथे मात्र जो की आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाला. चांगला खेळ राहिला. जसं की आपण बोललो बापूजी स्ट्रायकर्स संघ वन साइड डॉमिनेट केला या मॅच मध्ये त्यांनी. गोलंदाजी असो फलंदाजी असो. आणि नक्कीच आपण स्कोर कार्डवर मॅच समरीवर एकदा नजर टाकून घेऊयात. चांगला खेळ मात्र केलाय आणि एक चांगली विक्ट्री मात्र जे आपल्याला येताना पाहायला मिळाले. 65 धावांनी मात्र हा मॅच जिंकलेला आहे आणि मॅच समरीच्या दिशेने आपण वळतोय. नक्कीच 8 ओव्हरमध्ये 146 धावा बनवल्या होत्या, बट धावसंख्येचा पाठलाग करत असताना मानस सोडलं तरी मानस आणि गिरीश सोडलं तरी तर कोणताही फलंदाज काही खास कमाल करू शकला नाही. नक्कीच मानसच्या बॅटमधनं 16 बॉलमध्ये 28 आल्या, गिरीशच्या बॅटमधनं 9 बॉलमध्ये 23 आल्या आणि भूपेंद्र पाटील यांच्या बॅटमधनं 8 बॉलमध्ये 13 येताना आपण बघितल्या. नक्कीच शरद पाटील जे की 2 ओव्हरमध्ये 36 धावा आणि 2 गडी बाद करताना पाहायला मिळाले. तर धनंजय सिंग 3 ओव्हर 17 स्कोरर नक्कीच यामध्ये थोडीशी आपण अपडेट करायची. आणि रायचंद परदेशी मात्र 1 ओव्हर हाताळला, 7 धावा खर्च केल्याने 1 गडी देखील बाद केला. तर